नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.3 होप इज द थिंग विथ फिदर्स ही कविता अभ्यासणार आहोत आणि ही पोएम लिहिलेली आहे एमिली डिकिन्सन यांनी। एमिली डिकिन्सन ह्या अमेरिकेच्या प्रसिद्ध अशा पोएटेस आहेत। यांनी ह्या पोएमची सेंटर थीम काय ठेवलेली आहे तर होप। आता होप म्हणजे काय आहे तर होप म्हणजे आशा, जी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात असते। आशा ही सर्वांना एक धीर देते, एक ऊब देते, अशी ही आशा प्रत्येकाजवळच असते आणि ती प्रत्येक कोणताही कठीण समय येऊ दे, कुठल्याही कठीण समय, कुठलीही क्रिटिकल कंडिशन येऊ दे, ती होपच आपल्याला जगण्याचा आधार देते। ती होप म्हणते ऑल इज वेल, ऑल इज वेल, सगळं काही ठीक होईल, जरा धीराने घ्या, ही परिस्थिती निघून जाईल। आणि अगदी खरोखरच जेव्हा ती वेळ येते, ज्यावेळी आपण सगळ्या संकटांवर मात करतो आणि आपलं गोल काय करतो, अचीव करतो, तर ही होप, ही आशा आणि यावरच ही पोएम आधारलेली आहे, जिचा आपण ह्या पोएम मध्ये काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं इथं दिलंय काय तर पोएटेसला नेमकं काय म्हणायचंय तर होप म्हणजे काय, आशा जी सर्वांच्या मनामध्ये आहे, तिला या पोएम मध्ये पोएटेसनी एका पक्षाचं रूप दिलेलं आहे। म्हणजे एक होप ही एक पाखराप्रमाणे, पक्षाप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये काय करत असते, बसलेली असते आणि ती नॉन स्टॉप म्हणजेच काय, सतत आपलं एक ट्यून गात असते, एक गाणं गात असते, जे की काय कधीही न संपणार असते। कुठलीही परिस्थिती येऊ दे, ती सतत आपल्या सोबत असते। अगदीच खूप कंडिशन बेकार असली तेव्हाच ती आशा आपल्याला सोडून जाते, किंवा जेव्हा आपण अगदी हतबलतो आणि हात टेकतो की आता माझ्याच्यानं काहीच होणार नाही, अगदी तेव्हाच ही आशा आपली साथ सोडते। अदरवाईज ही आशा सतत आपल्याला सांगत असते की आपण इथूनही बाहेर बघू, फक्त थोडा काय ठेवा, धीर धरा। तर अशा प्रकारे ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही पोएम आपल्याला आता अभ्यासायची आहेच, पण तिच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे, चिटचॅट ऍक्टिव्हिटी। आणि ह्या चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये जे काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्या क्वेश्चनच्या आधारे आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत। बघू मग कोणते कोणते क्वेश्चन दिलेले आहेत आणि आपण त्यांचे आन्सर सुद्धा इथे लिहून ठेवलेले आहेत। बघा, पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये, डू यू एव्हर फील नर्वस? तुम्ही नर्वस कधी फील करता का? तर तुमचा आन्सर काय होईल, होय, आम्हाला कधी कधी नर्वस फील होते। म्हणून मी इथं लिहिलेलं आहे यस आय फील नर्वस समटाइम्स, म्हणजे मला कधी कधी नर्वसपणा वाटतो। आता नर्वस म्हणजे काय तर नर्वस म्हणजे बेचैन किंवा चिंताग्रस्त। नंतरचा क्वेश्चन बघा, दुसरा कोणता दिलेला आहे, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? तुम्हाला कधी कधी डिप्रेस्ड फील होतो का, म्हणजे तुम्हाला नैराश्यात गेलेलं वाटते का, कधी तुम्ही उदासीन झाले असता का? तर तुमचा आन्सर काय होईल, येस, कारण प्रत्येकावर कधी ना कधी अशी वेळ येते ज्या वेळेत आपण कधी ना कधी डिप्रेशन मध्ये चाललेलो असतो। तर आता हे डिप्रेशन कधी फॅमिलीचं असू शकतं, कधी फ्रेंड्सचं असू शकतं, तर कधी अभ्यासाचं पण असू शकतं। तर आपला आन्सर काय असणार आहे, यस समटाइम्स आय फील रिअली डिप्रेस्ड। त्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन बघू, व्हॉट मेक्स यू नर्वस आर डिप्रेस्ड? अशा कोणत्या सिच्युएशन आहेत ज्या तुम्हाला चिंताग्रस्त किंवा नैराश्यात नेणाऱ्या आहेत? तर त्या अनेक असू शकतात, परंतु शालेय जीवनात मोस्ट ऑफ द टाइम कोणत्या कोणत्या अशा सिच्युएशन असतात, तर बघा आन्सर, फेल्युअर म्हणजे नापास। आपण जर नापास झालो तर आपण डिप्रेशन मध्ये जातो। भीती असते आपल्या सतत मनामध्ये की आपण हे करू शकणार का, आपल्या आई वडिलांच्या काय एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय अपेक्षा आणि मनात असलेली भीती, ह्या सर्व गोष्टी आपल्याला नर्वस किंवा डिप्रेस्ड फील करवतात। त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दिस ओकेजन? अशा वेळेत तुमच्या मनात आशा असते का, म्हणजे व्हॉट डू यू होप फॉर ऑन दिस ओकेजन? तुमच्या वेळेत तुम्ही असा
तुमच्या मनात जर अशी परिस्थिती असली तर तुमच्या मनात होप असते का? तर तुमचं काय म्हणणं असेल? आय होप फॉर माय सक्सेस, आय होप टू मेन थिंग्स. तरी कितीही नैराश्यग्रस्त परिस्थिती येऊ दे, कितीही आपल्याला फेल्युअरची चिंता वाटू दे, तरी आपल्या मनात एक सतत आशा असते की मी एक दिन म्हणजे ह्या सर्व परिस्थितीवर मात करेन आणि एक दिवस नक्की पास होईल किंवा चांगल्या मार्काने पास होईल आणि ही जी माझी सतत फेल्युअरची जी सिच्युएशन आहे ती नक्कीच बदलून काढील. नंतरचा क्वेश्चन बघा, हॅव यू होप फॉर समटाइम्स दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. म्हणजे तुम्ही अशा वेळेत कधी होप केली का जेव्हा तुम्हाला वाटते की ही खूप क्रिटिकल कंडिशन आहे, खूप कठीण परिस्थिती असते, जेव्हा आपल्याला वाटतं की होऊच शकत नाही, तरी सुद्धा तुम्ही अशा वेळेत आशा बाळगली आहे का? असा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? तर बघा, यस, हो, मेनी टाइम्स होप फॉर सम थिंग्स दॅट वॉज डिफिकल्ट. म्हणजे हो, कितीही कधी कधी कठीण परिस्थिती असते, कितीही क्रिटिकल कंडिशन असते, तरी आम्ही आपल्या मनात काय एक आशा बाळगतो की मी एक दिवस नक्की अचीव करणार, एक दिवस नक्की पास होणार, अशा प्रकारची आपण होप बाळगतो की नाही? म्हणून इथं काय लिहिलेलं आहे? यस, कधी कधी आपण मेनी टाइम्स होप फॉर समथिंग दॅट वॉज डिफिकल्ट. म्हणजे कितीही कंडिशन खराब असली तरी, कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण आपल्या मनात काय एक आशा बाळगून असतो की मी ह्या अडचणीवर मात करेल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप. आता ही तुम्ही आशा बाळगलेली आहे, तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय कराल बरं? तर तुम्ही काय काय कराल बघा, आय हॅव टू वर्क हार्ड अँड फोकस ऑन माय वर्क अंटिल आय अचीव माय गोल्स. मग काय करेन मी? तुम्ही आपल्या मनात आशा बाळगलेली आहे, तर आशा ही पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? तर तुम्हाला हार्डवर्क करायला पाहिजे, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. केव्हापर्यंत? जेव्हापर्यंत तुमचं गोल काय कराल तुम्ही अचीव करत नाही, की तुम्ही जो पाहिलेला स्वप्न आहे तो पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या कामामध्ये काय असायला पाहिजे? कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, हार्डवर्क असायला पाहिजे आणि तुमच्या कामावर तुमचं लक्ष केंद्रित असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीचे काही क्वेश्चन. त्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. काय म्हणत आहे क्वेश्चन आधी बघून घेऊया. बघा, द ओनली रे ऑफ होप म्हणजे काय होतं याचा अर्थ? तर याचा अर्थ होतो आशेचा एकमेव किरण. काय होतो? आशेचा एकमेव किरण. इथं काय लिहिले म्हणजे दिलेलं आहे, डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 to 6. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये काय 4 ते 6 जणांचे काय बनवा? गट बनवा. Each group selects for itself one of the difficult situation listed below. म्हणजे खाली काही सिच्युएशन दिलेले आहेत, त्यापैकी प्रत्येक गटाने एक एक सिच्युएशन स्वतः निवडायची आहे. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. आता काय करायचं आहे? प्रत्येक गटाने एक एक सिच्युएशन निवडायची आहे आणि आपण असं कन्सिडर करायचं, स्वतःला इमॅजिन करायचंय की आपण त्या कंडिशन मध्ये फसलेलो आहोत, त्या अडचणीत आता आपण सापडलेलो आहोत. आपल्याकडे आता काहीच, सगळीकडे अंधार दिसत आहे, करायला काहीही दिसत नाही आहे, तरी त्याही परिस्थितीमधून निघण्यासाठी आपल्याला काही आशेचा किरण दिसतो का? त्यावर विचार करायचा आहे ना आपण त्या परिस्थितीमधून कसं बाहेर पडू शकतो यावर विचार करायचा आहे. आता नंतर काय म्हणते, लेट इच ग्रुप मेक अ प्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ व्हॉट दे हॅव रिटन. आता खाली काही सिच्युएशन दिलेले आहेत, त्या प्रत्येक सिच्युएशन तुम्ही निवडायच्या आहेत, त्याच्यावर एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे आणि त्याच्यावर एक प्रेझेंटेशन तयार करून खालील काही क्वेश्चन आहेत त्यावर ते तुम्हाला काय करायचे आहेत? त्यांचे आन्सर्स लिहायचे आहेत. आता कोणत्या कोणत्या सिच्युएशन आहेत ते बघून घेऊया. तर मी विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये 3 सिच्युएशन दिलेले आहेत. त्यापैकी मी एक सिच्युएशन घेतलेली आहे आणि त्यावर आधारित सर्व क्वेश्चन घेऊन त्यांचे आन्सर काय केलेले आहेत? सोडवून घेतलेले आहेत. तर पहिली सिच्युएशन मी घेतलेली आहे, म्हणजे ही
तुम्हाला समजावं ती ऍक्टिव्हिटी कशी सोडवायची यासाठी मी एक सिच्युएशन घेतलेली आहे आणि त्यावरचे पूर्ण क्वेश्चन घेऊन त्यांचे आन्सर्स केलेले आहेत. आता बघा कोणती सिच्युएशन मी घेतलेली आहे. ग्रुप ऑफ मरून ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. म्हणजे काय, तुमचा एक गट महासागराच्या मध्यभागी एका बेटावर अडकून पडलेला आहे. आता अशा वेळेत तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा वेळेची जी तुमच्या सराउंडिंगची जी सिच्युएशन आहे त्याबद्दल 4 ते 5 ओळींबद्दल तुम्हाला काय लिहायचं आहे, त्यांच्याबद्दल माहिती लिहायची आहे. आता ही माहिती कशाबद्दल, तर ती ज्या परिस्थितीत तुम्ही अडकून पडलेले आहात त्या परिस्थितीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आता मी काय लिहिलेलं आहे बघा, तुमच्या उदाहरणादाखल मी एक सिच्युएशन सोडवून दिलेली आहे. बघा आन्सर पाहून घेऊ आता आपण. We are trapped on a small island in the middle of the ocean. आम्ही सगळेजण महासागराच्या मध्यभागी अडकून पडलेले आहोत. आता तो भाग कसा होता, इट इज अ डिसोलेट अनहॅबिटेड आयलँड. ते एक निर्जन स्थळ असणारं बेट होतं, म्हणजे त्यावर काय मानवी वस्ती नव्हती. वी आर ऑल अलोन ऑन धिस आयलँड. म्हणजे ते एक निर्जन स्थळ होतं, निर्जन बेट होतं. त्यामुळे आम्ही जेवढी आमच्या लोकांची संख्या होती तेवढेच आम्ही लोक होतं. बाकी ते कसं होतं, एकदम सुनसान, घनदाट आणि निर्जन असे काय होतं, स्थळ होतं. There are thick forests around us and frightening pythons and other poisonous snakes. म्हणजे तिथे काय होतं, खूप मोठे मोठे अजगर होते, घनदाट जंगल होती, खूप विषारी असं साप होते जे आमच्या आजूबाजूला सरपटत होते. काय म्हटलेलं, आर स्लिथरिंग अराउंड अस, म्हणजे आमच्या सभोवताली ते सरपटत होते. नथिंग कॅन बी सीन. तिथं आम्हाला काही दिसत नव्हतं एक्सेप्ट द थिक फॉरेस्ट, मार्शी अँड वास्ट वॉटर्स ऑफ द ओशन. त्या ठिकाणी, अशा ठिकाणी आम्ही अडकून पडलो होतं की त्या ठिकाणी खूप घनदाट जंगल, दलदलीचा प्रदेश, एकदम मोठे मोठे अजगर, साप, विंचू, म्हणजे छोटे छोटे किडे, या व्यतिरिक्त आम्हाला काहीही सापडत नव्हतं, म्हणजे दिसलं नव्हतं. आणि अशा वेळी आम्हाला आता कसं निघावं, तिथून कसं बाहेर पडावं, हाच एक मोठा प्रश्न पडलेला होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युजिंग एक्सक्लेमेशन्स. म्हणजे उद्गारवाची शब्दांचा वापर करून किंवा उद्गारवाची वाक्यांचा वापर करून तुमच्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती ते आता तुम्हाला काही वाक्यांमध्ये इथं काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर मी काही सेंटेन्सेस लिहिली आहेत, म्हणजे काही वाक्य लिहिलेले आहेत जे उद्गारवाचक वाक्यांमध्ये लिहिलेली आहेत. आता कोणती कोणती बघा. आन्सर, व्हॉट अ हॉरिफाइंग एक्सपिरियन्स. काय भयानक अनुभव आहे हा. नंतर दुसरा काय आहे, व्हॉट शॅल वी डू नाऊ. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण आता काय करायचं, आपण इथून कसं बाहेर पडायचं. त्यानंतर तिसरा घेतलेला आहे, हाऊ कॅन वी एस्केप फ्रॉम धिस डेंजरस जंगल. एवढा भयानक जंगल आहे आणि आता आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे, तर आपण आता इथून कसे बाहेर पडू शकतो असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे चौथा बघा, नथिंग ऑन अर्थ वुड सेव्ह अस. ह्या पृथ्वी तलावर आता आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. त्याच्यानंतरच आहे, व्हॉट अ डेंजरस सिच्युएशन इट इज. काय भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे ही. तर अशा प्रकारे उद्गारवाची चिन्हाचा वापर करून मी काही वाक्य इथे तयार केलेली आहेत. म्हणजे हा काय, तुम्ही आता एखाद्या सिच्युएशन मध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यावेळेत प्रत्येकाच्या तोंडून काही ना काही भयानक वाक्य निघलेली असणार, असं इमॅजिन करून मी हे वाक्य तयार केलेली आहेत, जे तुम्हाला ऍक्टिव्हिटी अभ्यासताना मदत होईल. नंतरचा क्वेश्चन बघा, युजिंग युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. म्हणजे तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून काय करायचं आहे, अशा कठीण परिस्थितीत जसं निर्जन त्या बेटावर अडकून पडलेला आहे तो ग्रुप, तर त्यांना आशेचा किरण काय दिसेल. तर बघा आन्सर काय आहे,
लेट अस होप दॅट द पीपल ऑन अवर शिप फाइंड अस मिसिंग रिटर्न बॅक टू दिस आयलँड. म्हणजे आम्ही काही मिस झालेलो होतो आमच्या शिप मधून, तर ते आम्हाला शोधण्यासाठी काय आमच्याकडे परत येतील, आमच्या आयलँड कडे काय येतील, परत येतील. और सेम अदर शिप म्हणजे किंवा शिप मधून, हेलिकॉप्टर मधून किंवा प्लेन मधून आम्हाला नोटीस करतील, आमच्या मुवमेंट्स नोटीस करतील आणि आम्हाला अशा भयंकर परिस्थितीमधून काय करतील, वाचवतील. असा हा आम्हाला काय आहे, आशेचा किरण आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हा एकमेव असा आशेचा किरण आहे की काय करतील, आमचे जे सहकारी आम्हाला सोडून गेलेले होते किंवा आम्ही चुकीने त्या ठिकाणावर पोहोचलो होतो, तर त्यांना जेव्हा लक्षात येईल की आपले सहकारी मिसिंग आहेत, ते आम्हाला काय करतील, शोधत शोधत येतील. कशाच्या साह्याने, शिपच्या, हेलिकॉप्टरच्या किंवा प्लेनच्या साह्याने, आणि आम्हाला ह्या अशा एकदम भयानक परिस्थितीमधून काय करतील, वाचवतील. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 2 मेंबर्स ऑफ युअर ग्रुप आर गोइंग आउट टू ट्राय टू गेट हेल्प. आता तुमच्या ग्रुप मधून 2 जण आहेत, ते काय करतील, हेल्प करायला गेलेले आहेत. आता ते हेल्प करायला तर गेलेले आहेत, परंतु त्यांच्याजवळ अशा कुठल्या वस्तू हव्यात जे कठीण समय त्यांना कामात येतील. एनी 5 थिंग्स विथ देम, राईट व्हॉट दे चूज अँड व्हाय दे चूज इट. म्हणजे त्यांच्या जवळ अशा कोणत्या 5 वस्तू असायला हव्यात जे त्यांना कठीण समय काय करतील, मदत होतील. तर बघ हा त्याचा आन्सर काय असणार आहे, दे विल टेक अ पीस ऑफ व्हाईट क्लॉथ टू शो देअर प्रेझेन्स ऑन द आयलँड. म्हणजे काय करतील, एक पांढऱ्या कापडाचा तुकडा घेतील, ज्याने काय होईल, ते आपली उपस्थिती दर्शवतील. जर ते त्या पांढऱ्या कपड्याला जर हलवतील तर कोणी कोणी काय करतील, कोणी तो कपड हलताना बघतील आणि इथे कोणीतरी मिसिंग आहेत हे त्यांना समजून ते काय करतील, वाचवण्यासाठी येतील. नंतर काय, दे विल टेक मोबाईल फोन. आता मोबाईल फोन सुद्धा सोबत नेणं आवश्यक आहे. कशासाठी, कॉन्टॅक्ट करण्यासाठी. त्यानंतर फूड पॅक्स. एखाद्या आपण ठिकाणी फसलेला आहोत, किती दिवसापासून फसलेला आहोत आपण, त्या ठिकाणाहून किती दिवसांनी बाहेर पडू याची काही शाश्वती नसते. म्हणून आपल्याला जर वाचवणारे व्यक्ती जर आपल्याला शोधत शोधत येतील तर ते आपल्यासोबत काय नेणं आवश्यक आहे, फूड पॅक्स, जेणेकरून त्यांना जेवणाची सोय करता येईल. त्याच्यानंतर वॉटर बॉटल, पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय व्हावी. तसेच मॅच बॅग्स म्हणजेच आगपेटी, याची सुद्धा मदत होईल तिथे. आणि म्हणूनच ह्या गोष्टी कोणत्या कोणत्या, व्हाईट क्लॉथ, मोबाईल फोन्स फॉर कॉन्टॅक्ट, फूड पॅक्स, वॉटर बॉटल अँड मॅच बॉक्स अँड अ स्टिक फॉर अ प्रोटेक्शन. आणि प्रोटेक्शन साठी काय, मॅच बॉक्स अँड स्टिक्स. ह्या सर्व गोष्टी ते आपल्यासोबत काय करतील, कॅरी करतील किंवा आपल्यासोबत नेतील. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पोएम. ही झाली आपली चिटचॅट ऍक्टिव्हिटी आणि चिटचॅट ऍक्टिव्हिटीचे प्रश्न काय झालेले आहेत, संपलेले आहेत. आता आपण पोएम कडे वळूया. ही पोएम लिहिलेली आहे अमेरिकन पोएटेस एमिली डिकिन्सन यांनी. एमिली डिकिन्सन ह्या पोएम मध्ये काय म्हणतात, तर त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आशेचं पाखरू आहे असं त्या म्हणतात. त्या म्हणतात की प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे, एक आशेचं पाखरू आहे आणि ते सतत कधीही न थांबता प्रत्येकाच्या मनात असणारे जे पाखरू आहे ते सतत गाणं गात असते. ते कुठेच विश्रांती घेत नाही. ते विश्रांती कुठं घेतं, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये. कुठलीही कठीण परिस्थिती येऊ दे, कुठलीही वादळ वारा येऊ दे, तरी ते आशेचं पाखरू काय करते, आपल्याला धीर देते. त्या संकट समयी आपल्याला काय देते, दिलासा देते. असं हे आशेचं पाखरू आपल्या पोयमचं काय आहे, सेंटर आहे, म्हणजेच मध्यवर्ती कल्पना आहे जी आशेचं पाखरू आहे. आणि आशेचं पाखरू, होप हे काही आहे, निर्जीव वस्तू आहे आणि पक्षी किंवा पाखरू हे काय आहे, सजीव आहे. म्हणून इथे काय, निर्जीव वस्तूला सजीवाप्रमाणे कल्पना केलेली आहे. म्हणजे निर्जीव वस्तूला सजीवाची उपमा देऊन इथे पर्सोनिफिकेशन
तयार केलेला आहे. कोणी? एमिली डिकिन्सन यांनी. तर आता आपण बघूया पोएम जी आता आपण अभ्यासणार आहोत. सर्वात आधी मी ही पोएम वाचून घेते. बघा, पोएमचं टायटल आणि पोएमची पहिली लाईन ही सेम दिलेली आहे. कोणती आहे? होप इज द थिंग विथ फिदर्स. काय आहे? होप इज द थिंग विथ फिदर्स. म्हणजे होप काय आहे? आशेचं पाखरू आहे. असं म्हणतात, उम्मीद पे दुनिया कायम है. आणि उम्मीद आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जर आपण जगण्याची आशा सोडून दिली तर आपण जगूच शकणार नाही. आपण एखादी परिस्थिती आली आणि आपण तिथे हातच टेकले तर आपण त्या परिस्थितीतून बाहेरच निघणार नाही. जर आपण एखाद्या वेळेस फेल झालो, नापास झालो, तर आपण काय म्हणणार? अरे यार, मी तर नापासच होतो, आता मी काय माझ्याच्यानं अभ्यास जमणार नाही. परंतु आपण होप ठेवली, जिद्द ठेवली आणि अभ्यासाला लागलो तर एक दिवस तर नक्कीच येणार, ज्या दिवशी आपण हे फेल्युअरचा जो आपल्या माथ्याला शिक्का लागलेला असेल तो पुसला जाईल आणि आपण पास झालेला असू किंवा चांगल्या मार्कानं एखादी परीक्षा पास झालेला असू. तर ही होप काय करते? आपल्याला जगण्याचं बळ देते. असं कोण म्हणतात? असं एमिली डिकिन्सन ह्या पोएम मध्ये सांगण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. तर आधी आपण पोएम वाचून घेऊया. होप इज द थिंग विथ फिदर्स. म्हणजे काय? होप काय आहे? एक आशेचं पाखरू आहे जी दॅट परचेस इन द सोल. ती कुठे विसावते? ती आपल्या मनामध्ये विसावते. आता परचेस म्हणजे काय? विश्रांती. विश्रांती म्हणजे रेस्ट. आपल्या मनामध्ये ती रेस्ट करते. सोल म्हणजे आपली आत्मा किंवा आपलं मन. तर काय म्हणते? हे आशेचं पाखरू कुठं राहते? आपल्या मनामध्ये राहते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. काय? अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. म्हणजे हे आशेचं जे पाखरू आहे, जे आपल्या मनामध्ये सतत रुंजून रुंजून गाणं गात असते, ते नॉनस्टॉप गाणं गात असते विदाउट द वर्ड्स. ते कुठल्या गाणं म्हणत असताना शब्दांचा वापर करते का? नाही. तर ती एक ट्यून असते, सतत एक वाजत असते आणि ती कधीही न संपणारी आहे, असं इथं कोण म्हणतात? इथं पोएटेस म्हणतात. त्यानंतर आहे अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबाज द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. म्हणजे तुमच्या जीवनात कितीही वादळी वारे पाऊस येऊन जाऊ द्या, कितीही तुफान येऊ द्या, म्हणजे काय? खूप कठीण अशी परिस्थिती येऊन जाऊ द्या. गेल म्हणजे काय? खूप अशी कठीण परिस्थिती, वादळी वारे अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म. म्हणजे कितीही तुफान येऊ द्या. दॅट कुड अबाज द लिटल बर्ड. अबाश म्हणजे काय आहे? बेचैन करणारे. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. म्हणजे काय? तुमच्या जीवनात अशी कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, तुफान येऊ दे, चाहे आंधी हो या तुफान हो, असं खूप काही मोठी क्रिटिकल कंडिशन येऊ द्या, तरी सुद्धा हे आशेचं पाखरू म्हणजे ही होप काय असते? आपल्या मनात सतत असते. आपण कितीही पडलेलं असू तरी ती सतत आपल्या मनाला म्हणते ऑल इज वेल, ऑल इज वेल. सगळं काही ठीक होईल, तू फक्त चालत राहा. ह्या परिस्थितीतून फक्त काय? तू निघ बाहेर. सगळं काही एक दिवस येईल आणि काय होईल? नीट होईल. असं हे आशेचं पाखरू काय करते? आपल्या मनाला दिलासा देते, ऊब देते, वार्म करते. म्हणजे काय? आपल्याला प्रोटेक्ट करते की आपल्या मनाला, म्हणजे ते कितीही कंडिशन येऊ दे, आपण अगदी जगण्याची इच्छा हरलेला असू तरी तो आशेचं पाखरू आपल्याला खाली पडू देत नाही, तर आपल्याला उभारी देण्याचं काम करते आणि म्हणते की ही परिस्थिती निघून जाईल, तू फक्त काय कर? थोडा वेळ धीर धर. असं हे गाणं कोण म्हणत असते? हे आशेचं पाखरू आपल्या सतत मनामध्ये म्हणत असते. I have heard it in the chillest land and on the strangest sea. Yet never in extremity it asked a crumb of me. म्हणजे काय?
मी हे आशेच्या पाखरू कितीही क्रिटिकल कंडिशन येऊ दे, आता चिलेस्ट लँड म्हणजे काय होते, भांबावून टाकणारी परिस्थिती, म्हणजे आपण कन्फ्यूज मॅटर मध्ये असतो, कन्फ्युजिंग स्टेट मध्ये ज्यामध्ये असतो, आपल्याला काही कळत नाही की ह्या परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे, अशा परिस्थितीत सुद्धा हे आशेचे पाखरू येऊ दे. पाखरू काय करते, आपल्या मनात सतत गाणं ट्यून काय करत असते, गात असते. आता हे आशेचे पाखरू आपल्याला केव्हा सोडून जाऊ शकते, तर अगदीच भयानक परिस्थिती आली तेव्हाच हे आशेचे पाखरू आपल्याला सोडून जाऊ शकते. अदरवाईज कोणतीही परिस्थिती आली तरी हे आशेचे पाखरू आपल्याला सोडून जात नाही, ते सतत आपल्या मनामध्ये असते आणि आपल्या मनाला दिलासा देत असते. आता हे आशेचे पाखरू कोणत्याही कंडिशन मध्ये आपल्या सोबत असते तरीही आपल्याला रिटर्न मध्ये काहीही मागत नाही. असे एमिली म्हणतात, इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी, म्हणजे कितीही मोठी एक्स्ट्रीमिटी येऊ दे, कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, तरी ती आपल्या सोबत असते, परंतु त्या बदल्यात आपल्याला एक क्रम्ब, क्रम्ब म्हणजे काय, एक तुकडा, म्हणजे छोटासा तुकडा सुद्धा आपल्याला आपल्या रिटर्न मध्ये मागत नाही, अगदी निस्वार्थपणे आपल्याही काय करत असते, सोबत असते. तर हे झाले मित्रांनो आपल्या कवितेचा अर्थ, जे मी आता तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. याच्यानंतर आपल्याला ह्या कवितेमध्ये जे मार्जिनल क्वेश्चन असतात ते बघायचे आहेत.